उद्धव यांच्या दौऱ्यात मुसलमानांचा रामायणाला विरोध, मुसलमान महिलेचे उद्धव यांच्या देखत धक्कादायक विधान। सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीवर रामायण दाखवू नका। भारताच्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण, भाजपकडून देशभरात वंदे मातरम गीत गायन। आज मी वंदे मातरम गायनात सहभागी व्हा, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं आझमींना आवाहन। अंजली दमानिया आज महसूल मंत्र्यांना भेटणार, पार्थ अजित पवारच्या विरोधात दमानियांची तक्रार। अंधेरी दहिसर मेट्रोचे लवकरच भाडेवाढ होण्याची शक्यता, भाडे निर्धारण समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव। पुण्यात महारवतनाच्या जमिनीचा 1800 कोटींचा कथित घोटाळा, पार्थ अजित पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप, महसूल मंत्रालयाकडे चौकशीची मागणी। पार्थ पवार कथित गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया, कथित जमीन घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही, या प्रकरणी सर्व माहिती घेऊन बोलेन, अजित पवारांचं वक्तव्य। शीतल तेजवानीची पार्थ पवार प्रकरणात एंट्री, जागा मिळवून देते म्हणत स्वतःच बनली पॉवर ऑफ अटर्नी, मूळ जागा मालकांनी लावला आरोप। पार्थशी फोनवर बोलणे चूक नसल्याचं त्याच्याकडून स्पष्टीकरण, सुप्रिया सुळेंकडून भाच्याची पाठराखण, तर राज्यात सध्या चाललंय काय म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला सवाल। राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही, चौकशीनंतर सरकार कारवाई करेल असं वाटत नाही, पार्थ पवार प्रकरणी एकनाथ खडसेंचं मर्मावर बोट। पुण्यात ठाकरे गटाचं पार्थ पवार यांच्या विरोधात आंदोलन, हातात श्रीखंडाच्या वाट्या घेत घोषणाबाजीही केली। आताचं डबल इंजिन सरकार फक्त धूर फेकतं, लातूर दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल, स्वतःची टिमकी वाजवणारे आता शेतकऱ्यांसोबत का नाहीत, उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल। पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच, मतदारसंघावर भाजपसह राष्ट्रवादीही आग्रही। सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, शहराध्यक्ष सुधीर खरटमलांचा अजित पवार गटात प्रवेश। रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना लोकलनं उडवलं, तिघांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। मस्जिद बंदर स्थानकाजवळील घटना, मृतांमध्ये 2 महिला, 1 पुरुषाचा समावेश। उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं दुसऱ्यांदा बजावलं समन्स। असीम मुनीरची ताकद आणखी वाढणार, पाकिस्तान सरकार संविधान बदलण्याच्या तयारी। सुरेश रैना, शिखर धवनची 11.14 कोटींची मालमत्ता जप्त, बेटिंग ॲप प्रकरणात ईडीची कारवाई, युवराज आणि सोनू सूद यांचीही चौकशी। विराटच्या आरसीबी संघाचा मालक बदलला, जाण्याच्या चर्चा रंगल्या, सध्याचा मालक डियाजिओ संघ विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती। वर्ल्ड चॅम्पियन भारतीय महिला संघाच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव, प्रत्येक खेळाडूला मिळणार कार, टाटा मोटर्सची मोठी घोषणा। भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, भारतीय महिला संघातील महाराष्ट्रीयन मुलींचा वर्षावर होणार सत्कार। तळ कोकणात जत्रोत्सव आणि दशावताराला सुरुवात, कोकणात आजही जपली जाते जुनी परंपरा।